राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत रंगत येत असून त्याच पार्श्वभूमीवर राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांचे विश्वासू समजले जाणारे प्रज्योत कलढोणे यांना भारतीय जनता पार्टीने अधिकृत उमेदवारी दिली आहे। त्यांना टक्कर देण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आनंद बाबर व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून अमोल पिसे हे मैदानात आहेत। युवकांना रोजगार निर्माण करून देण्यासाठी पुणे, मुंबई, बेंगलोर कॉरिडॉरच्या माध्यमातून म्हसवड नगर परिषद हद्दीत असलेल्या MIDCच्या माध्यमातून युवकांना संधी उपलब्ध करून देणार आहे। जिल्ह्यातील सर्व विरोधक एकत्र आले तरी जयकुमार गोरे यांचा 50,000च्या फरकाने विजय झाला आहे। त्यामुळे विरोधक एकत्र आले तरी मी जनतेची सेवा करण्यासाठी मैदानात आलो आहे। त्यामुळे जनता मला संधी देईल याची मला खात्री आहे। सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार आणि सर्वात आधी मी भारतीय जनता पार्टीचे आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे मंत्री ग्रामविकास आणि पंचायत राज्यमंत्री माननीय जयकुमार गोरे भाऊ यांना मी त्यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील युवकाला या म्हसवड नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये नगरसेवक पदासाठी त्यांनी एक अधिकृत उमेदवार म्हणून त्यांच्या पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून मला संधी प्राप्त करून दिली। त्याबद्दल मी त्यांचे सर्वप्रथम आभार व्यक्त करतो। आणि विषय असा आहे की आपल्या म्हसवडमध्ये गेल्या काही वर्षापासून जे पाहताय की जी म्हसवडची दुरावस्था झाली आणि जे आपल्या निवडणुका लांबणीवरती गेल्या, ज्या काही महाराष्ट्र शासनाच्या धोरणाने किंवा ज्या काही गोष्टी घडल्या ह्याच्यामध्ये पंचकालामध्ये या ज्या निवडणुका लांब गेल्या, त्या अगोदर आपल्या जयाभाऊंना या म्हसवडच्या सत्तेपासून किंवा म्हसवडला त्यांना विकास कामे करण्यापासून दूर ठेवण्यात आलं। गेल्या ज्या निवडणुका झाल्या आपल्या म्हसवड नगरीच्या, त्यामध्ये भाऊंना काही लोकांनी कट कारस्थान करून त्यांना त्या निवडणुकीच्या पासून दूर कसं ठेवता येईल याचा जास्त त्यांनी विचार केला। त्यामुळे म्हसवड शहरातील नागरिकांना त्याचा दुष्परिणाम त्या म्हसवड शहर हे आपलं खूप पिछाडीवरती गेलंय। साधारणतः आपण म्हणताय की 5 आणि हे 4 वर्ष 9 वर्ष इलेक्शन म्हणजे भाऊंच्या हातात ही सत्ता नाही, तरी त्याचा दुष्परिणाम असा झाला की आपलं म्हसवड हे 15 ते 20 वर्ष पिछाडीवरती गेलं। जेव्हा भाऊंच्या कालखंडामध्ये म्हसवडची जी आताचा जो विकास आपण पाहताय, जे रस्ते पाहताय किंवा ज्या सोयी झाल्यात किंवा जे पाण्याची वगैरे सोय झालेली आहे, आता तर भाऊंची जी विकासाची कामं आहेत ती फुल डेव्हलपमेंटची आहेत की जशी अर्बन सिटीजमध्ये ज्या सोयी उपलब्ध करून दिलेल्या आहेत तशा आता भाऊंनी तिथे अशी उपक्रमे आणलेली आहेत। असे भरपूर असे म्हणजे जसे की आता 24 तास पाण्याचे हे 80% काम पूर्णतः झालेलं आहे। फक्त फिल्ट्रेशन प्लांट वगैरे राहण्याचं आहे, म्हणजे जवळपास ही निवडणूक होताच 1-2 महिन्यामध्ये ते सोय चालू होईल। म्हणजे सर्व घरांमध्ये 24 तास पाण्याचे। म्हसवडला सर्वप्रथम अगोदर की आपण पाहत होता की म्हसवड हा दुष्काळी भाग आपल्या महाराष्ट्रातला सगळ्यात जास्त, म्हणजे मराठवाडा तर आहेच पण मराठवाड्यापेक्षाही आपला दुष्काळी भाग म्हणून आपल्याला ओळखलं जात होतं। ते भाऊंनी सर्वप्रथम त्याच्यावरती काम करून दिलं, म्हणून तरी आमच्या तालुक्याचे किंवा आमच्या जिल्ह्याचे जलनायक जलविदाता आमदार म्हणून आम्ही त्यांना संबोधतो। त्यांना जलनायक ही पदवी आम्ही त्यांना दिलेली आहे। का तर त्यांनी सर्वप्रथम आमचा जो डाग होता की म्हसवडमध्ये पाणी नाही आहे, आमची जी मानगंगा नदी आहे ती सतत कोरडीच राहत होती। 12 महिने त्यांना पाणी नव्हतं। पाऊस झाला तरी तिथे पाणी थोडंही नव्हतं, महिनाभर पण पाणी राहत नव्हतं। आता तुम्ही पाहताय भाऊंची जे गेली निवडणूक झाली, आपली विधानसभेची जी निवडणूक झाली आहे विधानभवनाची, त्याच्यामध्ये निवडून आल्यानंतर त्यांनी शब्द जो दिला, आज त्याला 12 महिने पूर्ण झाले, पूर्ण 1 वर्षाचा कालावधी पूर्ण झाला, तरी आपल्या इथं ते पाणी अजूनपर्यंत आहे आणि ते वाहतं पाणी आहे, असं नाही की ते थांबलेलं पाणी आहे। त्यामुळे त्यांचं सर्वप्रथम मी म्हसवडकरांच्या वतीने आणि माझ्या स्वतःच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो की एवढी मोठं काम त्यांनी आजपर्यंत 40-45 वर्षे ही सत्ता दुसऱ्यांकडे असून वरची सत्ता म्हणजे महाराष्ट्रात सत्तेत आमच्यातली लोक असून त्यांनी जे करून दाखवलं नाही ते हा आमच्या भाऊंनी करून दाखवलं, जयकुमार गोरे साहेबांनी करून दाखवलं सर्व, म्हणून मी त्यांचा खूप आभार व्यक्त करतोय याबद्दल। तर तुमच्या विरोधात प्रतिस्पर्धी असलेले आनंद बाबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून उभे आहेत, तर दुसरीकडे अमोल पिसे म्हणून आहेत ते पण राष्ट्रवादीतून उभे आहेत, तर त्यांचं आव्हान तुम्हाला कशा पद्धतीने वाटते?
सर्वप्रथम मी त्यांचं जे म्हणजे विरोधात तर आपण कुठंही काम करण्यास गेलो किंवा कुठेही असेल तर प्रत्येक माणसाला विरोध कोणत्या गोष्टीतून असतोच, पण मी त्यांचा हा विरोध मानतच नाहीये. सर्वप्रथम मला जनतेने संधी दिली आहे, माझ्यासारख्या तरुण युवकाला जी संधी मिळून प्राप्त करून दिली आहे की लोकांच्या घराघरात जाऊन त्यांचे जे दुर्व्यवस्था झाले, ज्यांच्या ज्या अडचणी आहेत, त्यांच्या ज्या अडचणीबद्दल मला काम करण्याची जी नवीन संधी दिली आहे माझ्यासारख्या युवकाला, कारण की हे माझ्यासारख्या युवकाला एक वेगळाच अनुभव आहे आणि एक वेगळी गोष्ट करण्यासाठी ती सवलत दिलेली आहे की मी त्यांचं जाऊन ते काम करेल किंवा ज्या काही दुर्व्यवस्था आहेत ज्या आमच्या प्रभागात तसं म्हणाय गेला तर खूप काही दुर्व्यवस्था झालेल्या आहेत ज्या पाण्याच्या संदर्भात, ते तरी होईलच. पाण्याच्या संदर्भात तर खूप मोठी दुर्व्यवस्था होती, प्लस स्वच्छतेच्या बाबतीत एक मोठी दुर्व्यवस्था होती आणि प्लस म्हणायला गेलं तर प्रभागामध्ये खूप काही अशा ठिकाणच्या कॉर्नर आहेत, चौक आहेत की तिथं स्वच्छतेचा खूप मोठा म्हणजे दुर्व्यवस्था आहे. तर त्याबद्दल फर्स्ट तिथे मला काम करायचं आहे. तिथला आपला परिसर सर्वांचा व्यवस्थित करायचा आहे, स्वच्छ ठेवायचा आहे, निरोगी ठेवायचा आहे. आणि बाकी डेव्हलपमेंटबद्दल बोलायचं झालं तर भाऊंच्या ह्याच्याखाली नामदार आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब व महाराष्ट्राचे आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली भाऊंनी आपल्याला जी शासनाकृत म्हणजे केंद्रीय शासनकृत MIDC मंजूर करून दिली आहे. त्याबद्दल तर MIDC म्हणजे आपल्या भागामध्ये ही डेव्हलपमेंटची खूप मोठी संधी आहे. ह्याचा विषय असा आहे की या MIDC मुळे आपल्या भागातील खूप सारे तरुण किंवा पश्चिम महाराष्ट्रातील तरुणांना खूप मोठा रोजगार निर्मिती होणार आहे. त्याचबरोबर जे स्थानिक व्यावसायिक आहेत त्यांच्याही व्यवसायात वाढ होणार आहे, कारण की बाहेरून आपण पाहताय की पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी मुंबई प्रॉपरची लोक कमी आहेत की बाहेरची लोक का तिथे आलेत, कारण तिथं डेव्हलपमेंट झालेली आहे, तिथं चलनवलनाची किंवा दळणवळणाची साधने तिथं निर्माण झालेली आहेत. त्यामुळे लोक तिथं व्यवसाय करण्यासाठी, नोकरीच्यासाठी किंवा इतर काही गोष्टींसाठी तिथे आलेले आहेत. तर तसंच उदाहरण आपल्या मसवडचं होईल आणि काही आपल्या काळामध्ये किंवा ह्याच्यानंतरचा जो काळ येणार आहे MIDC डेव्हलपमेंट म्हणजे खूप मोठी संधी आहे आपल्या मसवडणकरांसाठी की ह्याच्यामधून आपल्या जे मित्र समूह आहे किंवा जे मुलं वगैरे आहेत की बाहेर शिक्षणासाठी वगैरे जातात आणि तिकडेच नोकऱ्या वगैरे करतात, तिकडेच त्यांची सेटलमेंट होते, तेच आपल्या भागात कसे ते राहतील, आपल्या भागाचा कसा विकास होईल यासाठी ते भाऊंनी खूप आपल्याला मोठी एक संधी प्राप्त करून दिलेली आहे. आणि त्यांच्या नेतृत्वाखाली हे लवकरच पूर्णपणे डेव्हलपमेंट ही सुरुवात झालेलीच आहे म्हणायला किंवा होणारही आहे. तर तुम्ही निवडून येण्यासाठी आत्मविश्वास व्यक्त करताय, तर तुमच्या विरोधात सर्व विरोधक एकवटून तुम्हाला पाडण्याचा विचार करतायत, तर त्यांना काय सांगाल तुम्ही? नाही, आता सध्या आपण पाहताय की आम्ही मसवडची जी दुरावस्था पाहिली की ह्याच्या काही दिवसांपूर्वी आपण पाहिलं की परिवर्तन पॅनल आलं, म्हणजे खूप म्हणतात ना वेगवेगळे घटक एकत्र येऊन त्यांनी तो निवडून आले ते, पण निवडून आल्यानंतर ना त्यांच्यातच त्यांचा मेळ लागला नाही किंवा एकमेकांची मतं पटली नाहीत एकमेकांना. तर तुम्ही भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी मिळवलेली आहे आणि जयकुमार गोरेंनी तुम्हाला तरुण चेहरा म्हणून तुमच्याकडे पाहिलं जाते, तर विरोधक तुम्हाला पाडण्यासाठी एकत्र आले, तर तुम्ही निवडून येण्यासाठी एवढा आत्मविश्वास व्यक्त करताय, तर नक्की त्याबद्दल काय सांगाल? त्याबद्दल सांगायचं असं की भारतीय जनता पार्टीचा किंवा आपल्या प्रभागातला, आपल्या तालुक्याचा किंवा महाराष्ट्र राज्याचा भारतीय जनता पार्टीचा असा एकच नेता आहे. बाकीच्या पक्षांचा आपण पाहताय, केंद्रातही पाहताय किंवा आपल्या राज्यात ज्या घडामोडी घडल्या मागील काय पंचवार्षिकमध्ये, ज्या काही कालावधीमध्ये की खूप लोकांची सत्ता एकत्र आली, त्यांनी जे कारस्थानं करून त्यांनी सत्ता स्थापन केली त्यांची, पण त्या सत्तेतून सर्वसामान्य माणसाचा काही फायदा झालेला नाहीये. त्यांनी स्वतःचा फायदा बघत बघत त्या महाराष्ट्राला किंवा हे जे लोक वेगवेगळ्या पक्षाचे एकत्र येतात, जे विचारधारेचे हे एकमेकावरती टीका करतात आणि जेव्हा पक्ष म्हणजे निवडणुका येतात तेव्हा ते एकत्र येतात,
तर काय एकत्र येतात की चांगल्या माणसाच्या विरोधात ते काम करायचं आहे, चांगल्या माणसाला कसं पाडायचं आहे त्यासाठी ते कट कारस्थान करून एकत्र येतात. आणि त्याचा परिणाम खूप म्हणजे आपल्या महाराष्ट्राने पाहिलाय. आणि विषय असा की आमच्या मसवडनेही पाहिलाय की जी मसवड पिछाडीवरती गेलंय, मसवडची दुर्व्यवस्था झाली आहे. तसं बोलायला गेलंय, मी एक उदाहरण देऊ इच्छितो. आमचं जे गार्डन होतं हे पश्चिम महाराष्ट्र नाही तर महाराष्ट्रातलं सर्वात सुंदर आणि सर्वात सुशोभित असं गार्डन भाऊंच्या नेतृत्वाखाली तिथे स्थापन झालं होतं. तिथे जवळजवळ म्हणजे आमच्या मसवडमध्ये जी मानदेशी बँक आहे तिथे जे फॉरेन टुरिस्ट येतात त्यांना सुद्धा तिथे त्या गार्डनची लौकिकता, नैसर्गिकता खूप त्यांना मोहवली होती. पण जेव्हापासून जी भाऊंची सत्ता मसवडला दूर ठेवलं, भाऊंना सत्तेपासून दूर ठेवलं, भाऊंच्या नेतृत्वातल्या माणसांना त्या सत्तेपासून दूर ठेवलं, त्यापासून आज ती गार्डनची व्यवस्था अशी झाली की ते गार्डनच्या साध्या फरशा लोकांनी तिथून म्हणजे त्याचंही तिथे व्यवस्थापन त्यांना व्यवस्थित करता नाही आलं. जे प्लांट्स लावले होते, वेगवेगळ्या प्रकारची झाडं आणली होती बाहेरची, ते तिथं सुशोभित करण्यासाठी लावले होते, त्याही झाडांचं तिथं निरागस त्यांनी हे केलं नाही, संगोपन केलं नाही. त्या झाडांची बिकट अवस्था झाली आहे. मग जिथं जे फाउंटन वगैरे लावलं होतं त्यातील जे मोटरी असतील, जे नळ असतील, तेही लोकांनी म्हणजे प्रशासनानं किंवा जे मागील पंचवार्षिक मध्ये जे पक्षात म्हणजे ह्याच्यामध्ये होते, आपल्या यंत्रणेमध्ये जे काम करत होते निवडून आलेले, त्यांनाही ती व्यवस्थित संगोपन करता आलं नाही. त्याच्याबद्दल मला बोलायचं म्हणजे ह्याच एक पॉइंट धरून म्हणतोय की एवढा सुशोभित करण्याचं जे गार्डन उभा केलं होतं, ज्याचं की नाव आपल्या तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये ते एक नावानं ओळखलं जायचं, की एक रोल मॉडेल म्हणून त्या गार्डनला संबोधित केलं जायचं. आणि केलंही होतं. खूप लोकांनी त्यांना चांगले खूप लोक तिथे पाहायला यायचे. गार्डन अवश्य म्हणजे मसवडाच्या नाथाच्या नगरीत देवदर्शन करून लोक तिथे विसावा घेण्यासाठी जात होते की काय इथे बनवलंय, काय असं बनवलंय. पण जेव्हापासून भाऊंची सत्ता त्या ह्याच्यापासून दूर राहिली किंवा भाऊंच्या नेतृत्वाखाली ते लोक नव्हते, तेव्हापासून त्या गार्डनची दुर्व्यवस्था झाली. आता त्या गार्डनसाठी भाऊंनी त्यांच्या नेतृत्वाखाली तिथे निधी पण दिला आहे. आणि ते आमच्याकडे जेव्हा सत्ता येईल, जेव्हा भाऊंच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करेल, तेव्हा नक्कीच ते गार्डन जसं होतं त्याच्यापेक्षा अजून सुंदर कसं करता येईल ह्याच्यावरती नक्कीच लक्ष दिलं जाईल. कारण की मसवडला पाहताय की आपल्याला नैसर्गिक असे हे नाहीये की तिथे बाबा आपल्याला टुरिझम वळवता येईल. कसं आहे की जर बाहेरून लोक आले, आपल्या इथं जर काही असं युनिक असेल तर तिथे टुरिझम व्यापार वर्ग तिथला चालणार आहे. तिथल्या सगळ्या घडामोडी म्हणजे जे घटक आहेत, जीवन घडण्याचे घटक आहेत, ते पळणार आहेत, ते होत नाहीये. तर त्याच्यासाठी भाऊंचं एक असं आहे की त्यांना मसवड हे त्यांच्या स्वप्नातलं मसवड म्हणजे डेव्हलपमेंट असो किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या जे टुरिझमचे काय नवीन घटक असो, ते भाऊंच्या स्वप्नातलं मसवड आपल्याला सगळ्यांना साकार करायचं आहे. त्यासाठी आपण सर्व लोकांनी आमच्या भारतीय पक्षांच्या 20च्या 20 नगरसेवक, नगरसेविका, उमेदवार व आमचे थेटचे नगराध्यक्ष यांना प्रचंड बहुमतांनी, आता तर आम्ही लोकांची पाहतोय की प्रत्येक लोकांचा आमच्यावरती विश्वास आहे आणि आम्हाला त्यांनी अशी तर साथ दिलेलीच आहे. नक्कीच ते आमच्या मतदाना दिवशी 2 डिसेंबरला जे मतदान होणार आहे त्यावेळेस कमळ चिन्हावरती ते बटन दाबून नक्कीच भाऊंच्या पक्षाला किंवा त्यांच्या नेतृत्वाला, ज्यांनी नेतृत्व आमच्यासारखे तरुण पिढीचे नेतृत्व दिलेले आहेत याच्यासाठी, की नक्कीच ते बहुमताने विजयी करतील आणि पुन्हा एकदा मसवडचे कारभार हा भाऊंच्या नेतृत्वाखाली देतील, एवढंच मला वाटतंय. तर विरोधक तुम्हाला पाडण्यासाठी एकत्र आहेत, मग त्यांच्याबद्दल काय सांगाल? सर्वप्रथम म्हणायचं झालं तर विरोधक पाडण्यासाठी मी त्या बाबीकडे लक्षच देत नाही. कारण मला जनतेची सेवा करून नगरसेवक व्हायचं आहे आणि जनतेची सेवा करायची आहे. तर आपण पाहिलंय ह्याच्या अगोदरही पाहिलंय, आपल्या 2019च्या इलेक्शनला पाहिलंय, 2024च्या इलेक्शनला पाहिलंय की आमच्या तालुक्यातील खूप सारे नेते हे भाऊंना पाडण्यासाठी एकत्र आले. भाऊंना कसं पाडून त्यांचं नेतृत्व खाली घेणार किंवा त्यांना आमदारकी पदावरून कसं त्यांना दूर राहतील याची कट कारस्थाने केली
तरी आमच्या तालुक्याने, आमच्या जिल्ह्याने भाऊंना खूप मताधिक्याने, म्हणजे जवळपास 50-52 हजारच्या मताधिक्याने भाऊंना निवडून परत मंडळात म्हणजे विधान भवनात जाण्याची संधी लोकांनी दिली. ह्याच्याबद्दल विश्वास म्हणजे हा जनतेचा कौल आहे, हा कोणी कोणत्या नेत्याने घेतलेला नाही. नेते तर खूप सारे भाऊंना पाडण्यासाठी एकत्रात आले, पण जनतेनं कौल हा भाऊंकडे दिलेला आहे. जया भाऊंना त्यांनी परत एकदा निवडून दिले आणि जया भाऊंनी नेतृत्व करतील आणि नेतृत्व चांगलं केलं म्हणून देवा भाऊ म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे मंत्री माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जया भाऊंना आपल्या राज्याचे, महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री बनवलं. तथा ते आज आपल्या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा आहेत व कार्यरत आहेत. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.